लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा. मालवणी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचा मराठी माणसाला सल्ला. लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी 15 जानेवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे आदी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात 1% हिस्सा नाही. तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवात आज हे 5-25 व्यावसायिक असतील, पण भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल. तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, पण मराठी माणसाला त्यातला 1%ही नाही. तेव्हा देशाच्या GPDमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी हा हेतू असल्याचे खासदार राणे म्हणाले. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. वाढावीत म्हणून खंत आहे. हे वाढावेत, मराठी माणसं व्यवसायात पुढे यावीत, टक्केवारीने यावीत आणि आमच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोलतो. मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे. गेल्या 25 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठीमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते आहे. नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर अजून पर्यटकांना आकर्षित करावं. आज जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन, आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसायाने रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं, तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो 800 पानाचा दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग, इथला समुद्रकिनारा, इथले डोंगर आणि सगळी फळफळावर पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहे. दादा तुम्हाला नाही पाहिलं 30-35 वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात, ताटातून तसे म्हणजे बाजूला केले, संपलं सगळं. यावेळेस साफ झालं ना सगळं. वडली राणे तिकडे दादा तुम्ही मंत्री असणं प्रशिक्षण दिलं ना, जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं. 72 अधिकारी आणले मी, त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा, कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू आहे. म्हणजे फक्त आम्हाला ती जागा तर मिळाली नसेल तरी मी मिळवेन, जागेचा आहे नाही तेवढी. एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो, अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलं आहे जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं. फक्त त्याने आमच्या इकडे डिस्नीलँड आणावी हे मी 2-3 उद्योजकांशी बोललो आहे. रिलायन्सशी पण बोललो आहे. ते बघू कधी विमानतळासाठी केंद्रीय मंत्री याकडे विमानाचं परवानगी आहे, त्याला मी एकदा भेटलो. दुसऱ्यांदा 17ला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे. त्यांनी जर ती दिली तर मी जाणार आणि 8-10 दिवसाच्या आत चालू करणार. मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतो आहे आणि नितीन गडकरी ती मीटिंग अरेंज करणार. सर चिपी कधी सुरू होणार आहे आता परत? हां तेच सांगितलं. चिपीच बोललो, आता चूक नाही झालो मी. राजकीय प्रश्न. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र.
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेने दिली जागा, शाडूची माती पुरवण्याची ग्वाही. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी साधला संवाद. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे ही समाज म्हणून आपली सगळ्यांची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे आजवर प्रमाणेच मूर्तिकारांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी मूर्तिकारांना आवश्यक असलेली जागा, शाडूची माती यांची उपलब्धता महापालिकेकडून करण्यात येईल अशी ग्वाही ठाणे महापालिकेच्या वतीने मूर्तिकारांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्या अनुषंगाने मूर्तिकारांशी चर्चा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना, गणेशोत्सव समन्वय समिती, स्वयंसेवी संस्था यांच्याशी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी उपायुक्त पर्यावरण विभाग डॉक्टर पद्मश्री बैनाडे, उपायुक्त अतिक्रमण शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, विधी अधिकारी मकरंद काळे उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती शाडूच्याच असाव्यात असे आता स्पष्ट निर्देश आहेत. त्या संदर्भात मूर्तिकारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले होते. म्हणून जानेवारी महिन्यातच या संदर्भात चर्चा घडवून आणल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. सगळ्यांच्या आरोग्याचा, प्रदूषणाचा हा विषय असल्याने त्यातून मार्ग कसा काढायचा, सामंजस्याने त्यावर काय तोडगा काढता येईल यासाठी ही बैठक असल्याचे माळवी यांनी स्पष्ट केले. मूर्ती बनवण्यासाठी जागा, शाडूची माती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपण 2005 पासून कृत्रिम तलावांची विसर्जन व्यवस्था उभी करून सगळ्यांसाठी ठाणे शहराने आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर POPच्या ऐवजी शाडूची मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तिकारांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल असे माळवी यांनी सांगितले. तर मूर्तीचे विसर्जन व्यवस्थित व्हावे, त्यात त्यांना काही इजा पोहोचू नये यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. हा वैयक्तिक विषय नसून जनहिताचा आहे, त्याचा आपण मान राखायला हवा. मूर्तिकारांचे कोणतेही नुकसान होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे उत्सवाच्या खूप आधीच जानेवारी महिन्यात बैठक घेत असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी गणेशोत्सवात आणलेल्या मूर्तींपैकी 30% मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या होत्या. महापालिकेने पर्यावरणपूरक उत्सवासाठी प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच शाडूची माती व जागाही उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर पर्यायी विसर्जन व्यवस्थाही केली होती अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. शास्त्रीय संगीत ही काळाची गरज. आरती अंकलीकर टीकेकर रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचा मुलाखतीने समारोप. भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपले फार मोठे सामर्थ्य आहे. तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टीकेकर यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी 14 जानेवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीने झाला. माधुरी ताम्हणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, माजी नगरसेवक सुनीत जोशी, सौ कमल संजय केळकर, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित, आवटी प्रोफेसर कीर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदींसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते. आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगतिक किस्से तसेच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला. आपल्या सांगीतिक वाटचालीत आई वडील आणि गुरूंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. मनातील विचार सुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लख बुद्धिमत्ता, भावनिक भागांक आणि उत्तम गणिताबरोबर सांगीतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचे नमूद करत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरा असा उपदेश केला. गायन कला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा, किंबहुना रियाज करताना शरीर, मन आणि मेंदू हे तीनही गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्त्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्त्वाची आहे. तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता, त्यांच्या मनाचे स्थैर्य देखील महत्त्वाचे आहे. आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे 210च्या स्पीडने पळतोय. आपली मनं तर 500च्या स्पीडने आणि आपले शरीर तर नुसते धावत सुटले आहे. तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची मेडिटेशन लय आहे हे अनुभवायलाच हवे असा आग्रह त्यांनी केला. लता दिदी, आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी गुरु पंचम, वसंतराव कुलकर्णी, गायिका किशोरी आमोणकर तसेच पंडित भीमसेन जोशी, संगीतकार श्रीधर फडके आदी समवेतच्या गानप्रवासातील आठवणींचे सप्तक रसिकांसमोर उलगडले. तब्बल 2 तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे मी केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरतीताईंनी दिली. ठाण्यात 900हून अधिक महिला युवा वर्गाकडून भाजपाचे सदस्यत्व. भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून रेल्वे स्टेशनबाहेर विशेष मोहीम. भाजपा सदस्यता अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्ष व माजी श्रेष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली. भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजपा सदस्यता अभियान सुरू करण्यात आले होते, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जात आहे. ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीने सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपाची सदस्य नोंदणी केली जात आहे. प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. भाजपा सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील स्टॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबविले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली. या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सरचिटणीस मनोहर सुखदरे, उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वकर्मा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस रक्षा यादव, मध्य मंडळ अध्यक्षा कांचन पाटील, मुंब्रा मंडळ अध्यक्षा कोमल जितेकर, उपाध्यक्ष मनाली कोहपरे, सुषमा लोके, राधा मटकर, विशाखा पवार, भाग्यश्री मुळे, सई कारुळकर आदी सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती.
आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे. आज भारतीय जनता पार्टी तर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे. बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील. हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात. त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरनं सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे आणि हा बूथ अध्यक्ष, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, मंडळाध्यक्ष हे सर्व कार्यकर्ते ठाणे शहराच्या प्रत्येक घराघरामध्ये फिरून भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे. सकाळी 10 वाजता युवा मोर्चाच्या माध्यमातून जवळजवळ 800 सदस्य नोंदणी झाली. आता महिला मोर्चा दुपारी 3 ते 8 पर्यंत आज 2000चं टार्गेट रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आम्ही पूर्ण करू एवढं आम्हाला खात्री आहे आणि सलग 3 दिवस रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधून जास्तीत जास्त मेंबरशिप या ठिकाणी करतील. तुम्ही पाहत असाल की इथे महिलांचा, विशेषतः महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. त्या येऊन थांबून आम्हाला विचारतात आहे. जेव्हा त्या इथे बघतात आहे की बीजेपीचं काही इथे चाललंय त्या आम्हाला स्वतःहून येऊन विचारतात आहे की इथे बीजेपीचं काय सांगितलं आणि त्यांना जेव्हा आम्ही सांगतो की इथे मेंबरशिप ड्राईव्ह चालू आहे किंवा इथे सदस्य नोंदणी चालू आहे तर ते सहखुशीने येऊन इथे भरपूर चांगला रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतामध्ये ही सदस्य नोंदणी मागच्या वर्षीपासून 2024 पासून सुरू झाली होती. महाराष्ट्राच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्रामध्येही थोडी लांबणीवर गेली आणि म्हणून गेल्या महिन्यापासून आपण महाराष्ट्रामध्ये ही सदस्य नोंदणी सक्रियतेने करत आहोत. सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी असतील, युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील, विविध प्रकोष्ठ सेलचे पदाधिकारी असतील, अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिक सुद्धा या सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे जेव्हापासून नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आलं आहे तेव्हापासून समस्त भारतीय नागरिक बघत आहेत की ज्या काही महिलांसाठीच्या योजना असतील, युवकांसाठीच्या योजना असतील, त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी पोषक असं वातावरण आहे. सर्व नागरिकांना हवंय की भारतीय जनता पार्टीने भारतासाठी पुढे सक्रिय काम करावं आणि म्हणून तुम्ही आज बघू शकता ठाणे शहरामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर आज उत्स्फूर्तपणे सर्व महिला सुद्धा स्वतःहून येऊन सदस्य नोंदणी करत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागतही करतो.